सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे। बंधू आणि भगिनींनो, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून माननीय महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे दादर येथील समुद्र किनारी असणाऱ्या चैत्यभूमीला त्यांनी भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व त्या अभिवादनाच्या नंतर एक छोटेखानी सभा त्या ठिकाणी झाली। परंतु त्या सभेमध्ये माननीय राज्यपाल साहेबांचं भाषण झालं, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं भाषण झालं। परंतु त्या अभिवादन सभेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब व माननीय अजित पवार साहेब यांना भाषण करण्याची संधी मिळालेली नाही आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदे समर्थक शिवसैनिक नाराज झालेले आहेत, त्याचप्रमाणे अजित पवार समर्थक हे नाराज झालेले आहेत आणि एकंदरीत एक चर्चेला पुन्हा पेव सुटलेला आहे। कारण की आपल्याला बातम्यांमध्ये दिसते आहे की माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भाषणाचे काही मिनिट त्या ठिकाणी निमंत्रित पत्रिकेमध्ये देण्यात आले होते, परंतु ऐन वेळेला त्या दोन्ही नेत्यांचे भाषणामधून नावं कट झाली व माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी भाषण झालं। तेव्हा या ठिकाणी शिवसैनिक आणि अजित पवार यांच्यामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे आणि मग याचा धागा पकडून माननीय संजय राऊत साहेब हे बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला अतिरेक देखील करतात। हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत, परंतु ते कधी कधी खरं बोलून जातात आणि परंतु त्या शब्दाशी अर्थ धरू नका, कारण माननीय संजय राऊत साहेब म्हणाले की या तिन्ही पक्षांच्या सरकारामध्ये आलबेल नाही, त्यांच्यामध्ये धुसफूस आहे, अनेक प्रश्नावर त्यांच्यामध्ये कटकटी आहेत आणि एक वेळ अशी येईल की त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांच्या मारामाऱ्या होतील। तर प्रत्यक्ष मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये जरी मारामाऱ्या झाल्या नाही तरी जर या पुढील काळामध्ये सतत एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान झाला व एकनाथ शिंदे साहेबांना सतत डावलं गेलं किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांना निधी जर कमी प्रमाणात दिला इतरांच्या प्रमाणे तर निश्चितपणे शिवसैनिक नाराज होतील व शिवसेना हे शिंदे साहेबांचे समर्थक आहेत, अतोनात शिंदे साहेबांवर प्रेम करणारे शिवसैनिक आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतून तयार झालेले शिवसैनिक अन्याय फार दिवस सहन करत नाहीत आणि मग ते एकमेकाच्या अंगावर धावून जाऊ शकतात। हा इतिहास आपल्याला नाकारता येणार नाही, म्हणून संजय राऊत साहेब तशा प्रकारचे या ठिकाणी बोललेले आहेत। आता हा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी चैत्यभूमीवर या दोन्ही मुख्यमंत्र्यांना भाषण न करू देण्याचा प्रकार। अर्थात जर या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नाव त्या भाषण करण्याच्या यादीमध्ये असेल तर ते ऐन वेळेला कटका झालं, त्यांची नावं भाषणापासून का काढली गेली, तर हे कुणी अधिकारी एवढी हिंमत करणार नाही। परंतु या ठिकाणी असं वाटतं की वरिष्ठ लेवलवरूनच वरिष्ठ पातळीवरूनच सांगण्यात आलं असेल की माननीय शिंदे साहेब व माननीय अजित पवार साहेब यांना काय बोलू देऊ नका। तेव्हा या बाबतीमध्ये एक शिवसेनेमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे आणि निधी वाटपाच्या संदर्भामध्ये जर असं म्हणतात की मागून आला तिकडे झाला, आता अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या नंतर हे भाजपला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि अजित पवार साहेबांच्या अगोदर माननीय एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेतून वेगळे होऊन त्यांनी भाजपला समर्थन करून त्या ठिकाणी सरकार बनलं आणि आता अजित पवार हे पाठीमागून आलेले आहेत। परंतु अजित पवारचा शब्दाला त्या सरकारमध्ये जास्त किंमत आहे, कारण अर्थ खातं खरं म्हणजे अर्थ खातं जे आहे किंवा गृह खातं आहे हे माननीय एकनाथ शिंदे मागत होते, परंतु ही खाती त्यांना मिळाली नाहीत आणि महत्त्वाचं जे खातं आहे अर्थ खातं ते अजित पवार साहेबांकडे आहे आणि मग निधी वाटपामध्ये त्या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला डावलं जातं किंवा असं म्हणतात की म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या आमदारांना जास्त निधी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना जास्त निधी आणि त्या मनाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदारांना कमी निधी,
अशा प्रकारचं या ठिकाणी बातम्यांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो। तेव्हा या बाबतीत देखील धुसमूस चालू आहे आणि सातत्याने जर शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांना अशा प्रकारची वागणूक मिळाली तर निश्चितपणे शिवसैनिक बंड करून उठतील। परंतु तात्काळ या शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडू नये, कारण एक बहुमताचं सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि सरकारची महाराष्ट्र शासनाची परिस्थिती आर्थिक परिस्थिती बरी नाही आणि सरकार पडणं हे देखील आपल्याला परवडणार नाही। तेव्हा हे जे सरकार आहे हे 5 वर्ष चाललंच पाहिजे आणि आपल्यामध्ये जर किती मतभेद असले तरी सरकारमधून कुणी बाहेर पडू नये अशा पद्धतीची सामान्य जनतेची इच्छा आहे, कारण आता खर्च आपल्याला परवडायचा नाही। तेव्हा यापुढील काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब असेल यांच्यावर किती अन्याय झाला तर ते शक्यतो बाहेर पडणार नाहीत, परंतु शिवसैनिक हे फार म्हणजे अन्याय सहन करणार नाहीत आणि ते बंड करून उठतील अशा पद्धतीत देखील एक या ठिकाणी लोक म्हणतात। तेव्हा यापुढील काळामध्ये माननीय फडणवीस साहेब हे एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब यांना कशा पद्धतीची वागणूक देतात आणि महाराष्ट्राच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार यांना विश्वासात घेऊनच मोठे मोठे प्रकल्प जर राबवायचे असतील तर एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार यांना विश्वासात घेऊनच मोठे मोठे प्रकल्प राबवावे लागतील। अन्यथा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर जर मोठे मोठे प्रकल्प फडणवीस साहेबांनी मोठे मोठे प्रकल्प एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब यांना डावलून जर त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली तर असंतोष होऊ शकतो। तेव्हा या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं चैत्यभूमीवर अशी जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात देखील आता महाराष्ट्रात चर्चा चालू आहे। तेव्हा यापुढील काळात माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलं पाहिजे, त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या आमदारांना जास्त निधी दिला पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्याला किंमत दिली पाहिजे, कारण की एक शिवसेनेला फोडून शिवसेना त्या ठिकाणी दुभंगून ते भाजपमध्ये समर्थनासाठी आलेले आहेत। तेव्हा त्यांचं कार्य मोठं आहे। तेव्हा माननीय फडणवीस साहेब किंवा भारतीय जनता पार्टी यांना सातत्याने एकनाथ शिंदे साहेबांना डावलता येणार नाही अशा पद्धतीचे देखील महाराष्ट्रातील जनता बोलू शकते। तेव्हा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवलेला आहे आणि चैत्यभूमीवर जो असा प्रकार झाला तो पुढील काळात देखील होऊ नये अशा पद्धतीची एक इच्छा आहे। आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि असाच व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत राहील। तरी कृपया या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद।